आणि आता बातमी आहे होळी संदर्भात। माहीम कोळीवाड्यात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते। सुपारीच्या झाडांवर देवीची प्रतिकृती बनवली जाते आणि त्यानंतर सकाळी विसर्जन करण्यात येतं। त्यासाठी आता जय्यत तयारी करण्यात आली आहे। ही दृश्य आपण पाहतोय, थेट दृश्य। माहीम कोळीवाड्यात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपण थेट माहीमला जाऊयात। आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत या विषयी बोलण्यासाठी आहे। विशाल, माहीम खरं तर मुंबईतल्या कोळीवाड्यांमधली होळी एक वेगळंच आकर्षण असतं, एक वेगळाच उत्साह तिथे पाहायला मिळत असतो। सध्या तू माहीम कोळीवाड्यात आहेस, वरळी कोळीवाड्यात सुद्धा अशीच धूम असते। आता तिथलं वातावरण काय आणि कशी पद्धत आहे, कशी प्रक्रिया आहे, कशा पद्धतीने ही होळी साजरी केली जाते? विनोदजी, संपूर्ण देशभरासह राज्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि खास करून मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते। मुंबईचा भूमिपुत्र म्हणून कोळी बांधवांची ओळख आहे, मात्र याच कोळीवाड्यांमध्ये अशा पद्धतीनं हा सण जो आहे हा साजरा केला जातोय। प्रत्येक कोळीवाड्याची हा सण साजरा करण्याची पद्धत ही काहीशी वेगळी आहे। आता आपण माहीम कोळीवाड्यात आहोत आणि माहीम कोळीवाड्यात जर पाहायला गेलं तर सुपारीच्या झाडाला हळद लावली जाते, सजवलं जातं आणि त्यावरती देवीची प्रतिकृती जी आहे ही तयार केली जाते। एखाद्या लग्नाचं स्वरूप या सणाला आणलं जातं, कारण का जशा पद्धतीनं आपल्या घरामध्ये लग्नसराईची तयारी असते तशाच पद्धतीची तयारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। दोन या ठिकाणी होळी उभारण्यात आलेल्या आहेत। एका होळीवरती महालक्ष्मी अंबाबाईची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे, तर दुसऱ्या होळीवरती एकविरा देवीची प्रतिकृती जी आहे ही तयार करण्यात आलेली आहे। रात्री 12 नंतर होळी दहन केलं जातं आणि सकाळी या देवीची प्रतिकृती जी असते ही समुद्रात विसर्जित केली जातं। आपल्यासोबत या ठिकाणचे कोळी बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय नेमका सण आहे, कशा पद्धतीने तुम्ही साजरा करता? एक वेगळी पद्धत दरवर्षी कोळी बांधवांची असते। पहिला तुम्ही माहीम मच्छीमार माहीम कोळीवाड्याबद्दल तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत। हे आमचा हा पारंपरिक सण आहे। आमच्या पूर्वीपासून आतापर्यंत आम्ही हा सण साजरा करत आलो। या सणाबद्दल बोलायचं म्हटलं म्हणजे काय, हे आमचं जसं मुलीला जसं आम्ही जसं नटवतो खटवतो, तुम्ही पाहिलं असणार त्याप्रमाणे आम्ही या मातेला आम्ही नटवतो। हर वर्षी आम्ही नवीन करतो। आता समजा आता हे आमच्या इकडे महालक्ष्मी माता आहे, बरोबर आहे, पुढे तिकडे एकवीर आई आहे, बरोबर आहे, पुढे आणखी तुम्ही पुढे गेलात आणखी तुम्हाला जीवदानी आम्ही आता ह्या सुपारीच्या झाडावरती महालक्ष्मी आपण पाहतोय माहीम मधल्या होळीचे ही दृश्य आहेत। या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत, पण आता एक अमरावतीतून बातमी येते। अमरावतीचं आराध्य दैवत असलेल्या अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिरात 15 फूट होळीचं दहन करण्यात आलंय। ही 200 वर्षांपासूनची परंपरा असून दर्शनासाठी अमरावतीकरांनी गर्दी केल्याचं दिसून आलंय। या संदर्भात अंबादेवी मंदिरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। ग्रामदैवत अर्थात अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिरात दरवर्षी ऐतिहासिक पद्धतीने होलिका उत्सव दहन साजरा केला जातो। आपण सध्या अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात आहोत, ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात होळी जी आहे, होलिका दहन या ठिकाणी झालेला आहे। भाविकांनी मोठ्या उत्साहात होळीचा जो आहे, या होली दहनाचा जो आहे तो दर्शन घेतलेला आहे। 200 वर्षाची परंपरा जी आहे ते या होळीच्या उत्सवाला आहे। अंबादेवी संस्थानचे विश्वस्त स्वतः ॲडव्होकेट राजेंद्र पांडे आपल्यासोबत आहे। काय या होळीचं महात्म्य आहे आणि कशा पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो? विदर्भाची कुलस्वामिनी असलेली श्री अंबादेवी मंदिर आणि या परिसरामध्ये, या मंगल परिसरामध्ये होळीचं दहन होतं। ही परंपरा आपण सांगितल्याप्रमाणे 200 वर्षापासून आहे। याच्या आणखी एक यामध्ये परंपरा आहे, श्रद्धा आहे, भाव आहेत भाविकांचे। माघ पौर्णिमेला म्हणजे आजपासून 1 महिना अगोदर एक इथे झाड लावलं जातं। त्या झाडाला लोक नवस जे केले असतात, अनेकांनी देवीकडे काही मागितलेलं असतं नवरात्राच्या दरम्यानपासून वर्षभरात, त्याची पूर्ती झाली म्हणून कोणी ओटी, खण, नारळ वगैरे इथे अंबादेवीच्या चरणी वाहतात, होळीला बांधतात आणि महिनाभरानंतर आजच्या दिवशी अत्यंत मंगल वातावरणामध्ये अमरावतीकरांच्या साक्षीनं, भाविक भक्तांच्या साक्षीनं, हजारो लोकांच्या साक्षीनं होळीचं दहन होतं। आपण जर पाहिलं तर हजारो लोकांच्या साक्षीनं होळीचं दहन केलं जातं। अमरावतीकरा भाविकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि एकंदरीतच पाहिलं तर या होळीच्या उत्सवाला, होलिकेच्या दहनाला 200 वर्षाची परंपरा असल्याची माहिती ॲडव्होकेट राजेंद्र पांडे यांनी दिली आहे। कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।